रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. फायली आहे, राज्याच्या महत्त्वाच्या फायली आहेत. त्या फायली अर्थमंत्री यांच्याकडून, अजित पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची सही झाल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांकडे जातील. एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्या निर्णयाची माहिती काय तुम्हाला मिळाली आहे का, आणि असा निर्णय झाल्याचं संदर्भात संकेत काय? नाही, मधामध्ये सरकारमध्ये प्रचंड कुरबुरी वाढल्या होत्या. एकमेकाच्या फाईल अडवण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि त्यातून सरकारमध्ये एक विसंगती निर्माण झाल्याचे चित्र आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आणि त्यामध्ये विकास कामावर परिणाम होत होता किंवा फाईल मोठ्या प्रमाणात पडून होत्या, त्याच्यावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे लोकांच्या बोंबाबोंब झाल्या आणि म्हणून सरकारला उशिरा का शहाणपण सुचलं असेल. तर मी या संदर्भात एवढंच म्हणेन की ठीक आहे, आता फायलींचा प्रवास वाढला जरी असला तरी फायलीमधून पारदर्शकता दिसावी आणि स्वच्छ कारभार दिसेल तर त्या फायली फिरवण्याला उपयोग आहे. नाहीतर ते महाराष्ट्रावर वळवंटा फिरवल्यासारखं होईल जर एकमेकांनी अडवण्याचं पुन्हा धोरण ठेवलं. गेली ज्यांच्याकडे फाईल ती त्यांनी फाईल दाबली उशीच्या खाली की ते फाईल शोधून भेटणारच नाही. म्हणजे असंही होता कामा नये की फायलीचा प्रवास स्वच्छ कारभारासाठी आहे की अडवण्यासाठी आहे, हे येणाऱ्या काळात दिसेल. हो, गेले 2 दिवस विदर्भात, मराठवाडा आणि राज्यातच अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे फळपिकं असेल, भाजीपाला असेल, याचं मोठं नुकसान झालेलं आहे. सरकारने याबाबतीत अजूनही पंचनाम्याची किंवा मदतीची कुठलीही घोषणा केली नाही. काही झोपलेलं सरकार आहे, सुस्त सरकार आहे, नवीन मुद्दा शोधत आहेत. आता झाला, एक कबर खोदून झाली, हिंदू मुस्लिम होऊन झाला, बीड प्रकरण झाला. आता नवीन प्रकरणं काढून राज्य सरकार स्वतः म्हणजे जनतेच्या प्रश्नाकडे जनतेचं लक्ष जाताच कामा नये, कारण हे काही करू शकत नाही. आजची स्थिती वारंवार काय बोलायचं की आज इतकी वाईट आणि दयनीय अवस्था आहे सरकारची की पैसेच नाही. 31st पैसे दिलेत आणि अर्धा तासात पैसे काढून घेतले अनेक डिपार्टमेंटमधून. त्यांच्या साईडवर निधी दिल्याचं दाखवलं आणि लगेच ते विड्रॉ पण करून घेतले. म्हणजे इतकी अवस्था वाईट या सरकारची आहे. खरं तर एवढा मोठा नुकसान झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे होती आणि पंचनामे केले पाहिजे होते. कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, त्याच्यातून घुमजाव केला. तुम्ही घुमजाव केला तर शेतकरी तुम्हाला घुमजाव करतीलच. तुम्ही जो शेतकऱ्याशी बेईमानी आणि फसवणुकीचा धंदा केलाय निवडणुकीमध्ये, म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख समजून मतं घेतलं काय? त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली ना या सरकारमधल्या लोकांना की आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहोत? कुणाची फसवणूक करायची? शेतकऱ्यांची करायची, मतासाठी आणि खुर्चीसाठी, सत्ता मिळवण्यासाठी. हे जे काही चाललंय राज्यात, हे बेईमान लोक खुर्चीवर बसलेत, त्याचा तो परिभाग आहे. आणि म्हणून शेतकरी आज राज्यामध्ये आत्महत्या करतो. आता अवकाळी पावसामुळे, गारपिटामुळे प्रचंड नुकसान झालं. साधे त्याचे पंचनामे करावेत हे जर सरकारला सुचत नसेल तर हे सरकार आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस याच्याशी काही देणं घेणं राहिलं नाही. आता आपण पाहतो सगळे डेव्हलपर, बिल्डर त्या धुमाकूळ घालतायत मंत्रालयात. व्यापारी, उद्योगपती, बिल्डर, डेव्हलपर, कंत्राटदार यांचा फार मोठा धंदा मंत्रालयात झाला आहे. मंत्रालय जणू आता शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस, आदिवासी, शोषित, पीडित, दलितासाठी राहिलेलं नाही, तर मंत्रालय आता केवळ आणि केवळ या मोठ्या लोकांसाठी, व्यवसायी लोकांसाठी, बिल्डर, डेव्हलपरसाठी आता मंत्रालय राहिलेलं आहे आणि त्यांचंच काम त्या ठिकाणी होते आहे. प्रचंड भ्रष्टाचार राज्यात वाढलेला आहे, त्याची परिसीमाच नाही. दररोज लोक पकडले जात आहेत ACB मधून. इतका भ्रष्टाचार. कोणी अधिकारी, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. धाक राहिला नाही कुठल्याच यंत्रणेवर, कुणाचाच धाक नाही. कारण जर सरकारच लुटीचा धंदा करत असेल तर त्यामध्ये कोणाकडून काय अपेक्षा ठेवायची? आणि म्हणून यामध्ये
सर्वात उद्ध्वस्त होत आहे तो शेतकरी होत आहे. कर्जमाफी नाही, आम्ही सरकारकडे आता आमचं मागणं आहे की तात्काळ पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या. मागच्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून अनेक प्रस्ताव मदतीचे शेतकऱ्यांचे सरकारकडे आहेत, त्याच्यावर निर्णय होत नाही आहे. तर म्हणून हे लवकरात लवकर यांचे पंचनामे करून त्यांना मदत दिली पाहिजे. आणि नाही तर आम्ही आमचं ठरलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू. प्रचंड नुकसान झालेलं आहे, हातात आलेलं पीक गेलेलं आहे, रबीचं पीक सर्वथा नष्ट झालेलं आहे, भाजीपाल्यापासून डाळिंबापासून अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकार गांभीर्याने घेईल अशी अपेक्षा आहे. पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयामध्ये एका आमदाराच्या पीएच्या पत्नीचं पैसे न भरल्यामुळे त्यांचे निधन झालेला गर्भवती या संदर्भात ट्विट देखील केलं. मी ट्विट करून सांगितलं आहे की आता हे रुग्णालय जर एका आमदाराच्या पीएच्या पत्नीच्या ऍडमिशनसाठी जर 10 लाख रुपये मागत असतील, तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल, 10 लाख रुपये, तोही दीनानाथ. आणि पाठबळ कोणाचा? सत्ताधाऱ्यांचा. त्या दीनानाथला कोण आहे? त्या दीनानाथमध्ये आता त्याचा परवाना रद्द केला. खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवल्या. काय हरामखोरांनो तिथे, त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत. त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो, इतका नालायक धंदा त्या दीनानाथमध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे. तर आम्ही प्रकरणे सोडणार नाही आहोत. मी तर ट्विट केला आहे आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे की एखाद्या जर तुम्ही सत्ताधारी आमदारांच्या पीएच्या बायकोशी पीएच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय? लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय त्या हॉस्पिटलमध्ये? इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल, तर आजच्या आज त्याला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे, संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे. आम्ही त्याला व्हिजिट करणारच आहोत जाऊन हॉस्पिटलला. आम्ही ठरवलं आहे पुढच्या आठवड्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट करायचं. आमचं एक शिष्टमंडळ आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत सगळी चौकशी करायला, माहिती घ्यायला. काँग्रेसचं शिष्टमंडळ, मी आज सकाळी अध्यक्षांशी बोललोय की त्या ठिकाणी एक शिष्टमंडळ आपलं पाठवा आणि त्वरित त्या तिथली माहिती घ्या आणि सरकारकडे ते आल्यानंतर त्यांची माहिती आली आमच्या समितीची की आम्ही सरकारकडे मग मागणी करू. भाऊ, चंद्रपूरमध्ये तुम्ही आणि आशिष शेलार एका गाडीतून गेल्यानंतर ते चर्चा जी आहे ते राजकीय वर्तुळात मोठी सुरू. हे पागलपणच आहे. हे पागले आहेत, हे पगले लोक आहेत. अरे आशिष शेलार आणि मी विधिमंडळामध्ये अनेक वर्ष काम करतोय. चंद्रपूर जिल्ह्यात आला, फोन आला सहज, कुठे आहेत भाऊ? तर मी त्याच परिसरात होतो. मी म्हटलं त्यांना आग्रह केला काफी प्यायला या. ते म्हटले मला मुनगंटीवारांच्या कार्यक्रमाला जायला उशीर होईल. अरे म्हटलं 2 मिनिटासाठी या. काफी मागून ठेवली होती, 1.5 मिनिट 2 मिनिट थांबले. ते काफी पिली. हा उपटसूमपणा हा कुठून आणला माहित नाही. त्याला कोणी काय म्हणजे काय तलवार घेऊन एकमेकाच्या मागे धावणार काय राजकारणात? ते भाजपचे आहेत तर मी तो माझ्या मागे तलवार घेऊन धावेल? अरे काही संबंध असतात, रिलेशन असतात. याचा अर्थ काय राजकारणाशी पक्ष बदल? डायरेक्ट लाच तरी वाटत नाही मला. साली घिरणं नाही आला या सगळ्या प्रकाराचा. थोडी शरम वाटायला लागली आम्हाला जगताना, आम्हालाच लाज वाटायला लागली. एकही राजकीय चर्चा तिथे झाली नाही. मित्रत्वाच्या नात्याने आम्ही भेटलो, अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो. जिल्ह्यात आले, त्याच रस्त्याने जात होते, माझी गाडी पण क्रॅश झाली. फोन आला, मी थांबलो, आम्ही सोबत मिळून गेलो आमच्या प्लांटमध्ये, इथेनॉलच्या प्रोजेक्टमध्ये. 2 मिनिट थांबले. त्यांना मुनगंटीवारांचा वारंवार फोन होता की ते वाट बघत होते. पुढे गेलेत आणि त्याला राजकीय म्हणजे शेलार आता माझ्यावर राजकीय चर्चा करते. मी आणि शेलार मिळून राजकीय निर्णय घेणार. काय वेळेपणा आहे, मूर्खपणा आहे. हे पागल लोक असतात ना, अशा प्रकारचा प्रचार करतात. त्याला पागल कुत्र्यांनी चावलं का अशा प्रकारचे विचार करू शकतात. ते पागल कुत्रे चावतात अशी अवस्था झाली लिहिणार यांची. सुधारणा विधेयक मांडलं त्यावेळी शरद पवारांचा गैरहजर होता आणि उभाटण्यानं देखील शरद पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. नाही, ते मला त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो इंडिया आघाडीमध्ये ती चर्चा होईल. कशामुळे होते, काय होते मला माहीत नाही, पण त्यांची भूमिका नेमकी काय होती हे मी काही पाहिलेलं नाही. त्यामुळं तो राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा ते करतील किंवा त्यावर ते बोलतील. त्याच्यावर मी काय फार बोलू शकणार नाही. एक हा विषय असा आहे, ब्लॉकच्या संपूर्ण 2-3 दिवसाच्या गदारोळामध्ये महत्वाचा विषय तुमच्याकडून दुर्लक्षित झाला का? ट्रम्प प्रशासनानं 27% कर जो आहे तो लावलेला आहे सगळ्या याच्यावरती.
आणि मंदी मोठी येणार आहे, त्यामुळे भाऊच्या याच्यामध्ये असं दुर्लक्षित नाही, हेच आहे, देश विकून खाला जात आहे, देश विकला जात आहे, देश बर्बाद होत चालला आहे. आणि विषय ते डायव्हर्ट करायसाठी महत्वाचा मुद्दा देशाच्यावर सरकारवर अडचणीचा आला की त्यामध्ये असे मुद्दे काढायचे. आता जी टॅरिफवरून ट्रम्प सरकारने लावलेली जो आग्रह आहे ट्रम्पचा, त्यावर चर्चा व्हायला पाहिजे, त्यावर डिबेट व्हायला पाहिजे, कुठेच होत नाही. जो आपल्या अमेरिकेमधून भारतात येणारा आयात होणारा शुल्क जे आहे ते शुल्क 100% काढून टाका, असा आग्रह आहे. म्हणजे हे जर आग्रह असेल तर अमेरिकेतून मुख्यत्वे कोणते पिकं होतात अमेरिकेमध्ये? कापूस, सोयाबीन आणि मका हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. एक शेतकरी 2-2 हजार हेक्टरमध्ये पीक घेतो यांत्रिक सहाय्यानं. आणि तिथला शेतकरी आपल्या शेतकऱ्याशी कम्पीट करणार का? जे आपले आता हमी भाव आहेत त्या हमी भावाशी MSPC, तिथून जर माल विदाऊट निर्यात आपला आयात शुल्क जर भारतात आला तर इथला शेतकरी उद्ध्वस्त होईल, अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळीत होईल. साधारणतः 84 लक्ष डॉलरचा व्यवहार हा निर्यात होतो हिंदुस्थानामधून, त्याच्यावर त्यांनी 27% टॅक्स लावलेला आहे. म्हणजे इथला मेजर ऑटोमोबाईल सेक्टर जो आहे, ऑटोमोबाईल्स मधून जे स्पेअर पार्ट पाठवले जातात तो सेक्टरच पूर्ण डुबवून जाईल. म्हणजे साधारणतः या सगळ्यामध्ये हिंदुस्थानचं 5 लाख करोडचं नुकसान होईल. पण त्यावर मात्र चर्चा होत नाही आणि चर्चा वक्फ बोर्डावर होते. अरे केदारनाथचा 300 किलो सोना कोणी खाला? त्याच्यावर ते सुरक्षित ठेवू शकत नाही. 300 किलो सोना गायब झाला तर केदारनाथ मंदिराचा, आणि हे वक्फच्या बोर्ड जमिनी सुरक्षित ठेवायला चालले. हा जो करंटेपणा आहे तो आलेला ट्रम्पच्या धाकामध्ये सरकारची बोलती बंद झालेली आहे. सरकार बोलू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून त्या अपेक्षा नाही. त्यासाठी हे नवीन मुद्दे उकरून ही चर्चा डायव्हर्ट करायची, विषय डायव्हर्ट करायचे, असा त्यामागचा स्पष्ट उद्देश आहे. थँक्यू.